हेलो गाइस, राधे राधे, नमस्कार, गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। सुबह सुबह उठकर बाहर आ चुकी है चाय के साथ, रोजच्या सारखं. पण आज पाऊस चालू आहे. पाऊस येऊन गेला, आता थोडं थोडं चालू आहे. घसूंगी, फिर मैं धोना खाऊंगी, फिर से मैं चाय बनाऊंगी, फिर से बर्तन धोऊंगी, फिर से चाय बनाऊंगी. रोज उठलं का तेच लपड. रोज उठला का नवं प्ले माझ्या नवं तुमच्या मागे त्याचे नवं लपड आमच्या मागे राहत रोज उठलं का काहीतरी नवीन कांड होता आमच्या आयुष्यात. आमच्या आयुष्यात आम्ही चाहतो नवीन काढो, पण तेच तेच बोर होऊन गेलो ना आम्ही. आमच्या लाईफ मध्ये रोज रोज ते बी आम्ही एक्सपेक्ट बी करत नाही, असं एखादं लपड होऊन जातं. पण काय करावं, काही नाही, भाकर खाओ, कामाला जाओ, चलो. अपना ब्लॉग देखेंगे हम. नहीं, मेरे को नहीं देखने का. मेरे को इरिटेट होता है अपने ब्लॉग देखने मेरा से. ब्लॉग देखो. अरे यार, रोज तुला समोर पाहतो टीव्हीवर, मी तुलाच पाहायचं का? मग कोणाला? नाही, दुसरी बाय बबिता लाव. अभी हमारी साफ सफाई अभियान चालू आहे. आमच्या घरात मधीच होळी सुरू झाली आमची मधीच. आणि आमच्या घरात पाय एवढे पेन, कलर पेन देखो पेन. अभ्यास पेन आम्हाला असं घरात सापडून राहिले म्हणलं, विचार करा तुम्ही, आम्ही किती अभ्यास विद्यार्थी आहे ना मम्मी. किती अभ्यास होईल मग, तू किती लोक शिकेल? कुठे शिकले? हा, मी कुठे शिकले? तू अनपड आहे मम्मी. मम्मी तू अनपड असून मी एवढी हुशार आहे म्हणल्यावर तू जर शिकली असती. तुम्ही खैर करा, पप्पा नाही शिकले नाही तर मी सायंटिस्टची सुना असते आज. अहो पप्पा मम्मी खरं, पप्पा 8.5 शिकेले तर एवढं हुशार आहे. महालक्ष्मीच्या डेकोरेशनला काम येईल. फायनली साफसफाई कंप्लीट झालेली आहे. दिये कुछ सामान बाकी ठेवायचं आहे. इकडं आपले गणेशजी, त्याला बाकी सगळं तर आवडणं झालं आहे. थोडंसं काही काम राहिलं, एवढं सर्व ठेवून द्यायचं. हे ठेवते आता. आणि मम्मी तर गेलेले आहे आता बाजारात, कारण की आज मंगळवारी फुलंबरीचा बाजार आहे. त्याच्यामुळे मग मम्मी बाजारात गेलेलं आहे. त्याच्यानंतर आता टाईम झाला आहे आपला स्वयंपाकाचा, तर एवढं आवरून लागते स्वयंपाकाला. रोजचे पाहुणे आलेले आज, पण त्यांचं सर्व काढलं किती मोकळं वाटतं. इकडं राहिलेलं थोडंसं सगळंच मोकळं वाटतं आज. नको शिवांश, किडा आहे त्याच्यात, किडा चावतो किडा. काय करतो किडा? ओ बाळा, तू म्हण काय काय? मी कोण गब्बस? मी कोण गब्बसू भाऊ? मेरी मर्जी, मी नाही गब्बस ना. सांग नको. घरी चाललो म्हणा. घरी चालला तो, सांगून चालला आपल्याला. इकडे चालू येण्याचं काम. या ठिकाणी बी असं शेड बांधायचं आहे ना, त्याला प्लेन करून देतो. चलो अभी हम खाना खाएंगे. इतक्या वेळचं वेट करून भूक लागून गेली मला. जेवण वगैरे झाले. आता चला थोडा वेळ बाहेर चक्कर मारून येऊ. सगळं आवरलं तर एकदम भारी वाटतं आज घरात. दुकानात बसलेलं आहे, इकडे मशीन चालू आहे. आणि पप्पा त्यांचं आणखी काम नाही संपलं. त्यामुळे मी पण आले आता इथं. वैसे मैं टीवी में दिख रहा हूँ, देखो गाइस, मैं टीवी में आ गई. मी आता पप्पाच त्यांचं काम चालू आहे, इकडं चक्कर मारून येते. मी आले होते लॅबमध्ये फिरत. इकडे बघा काय पसारा, लॅपटॉप कुठं पडलेले, काय सर्व पसारा चांगलं. मम्मीचा फोटो, आजीचा पण.
बाकी सारे औजार उपकरणे। हम तो स्कूल में इसको चंचू पात्र कहते थे, चंचू पात्र, चंचू पात्र। सगळं बांधून ठेवलेलं आहे मी। कल का ब्लॉग आ गया गाइस, वो भी देख लो। हे ब्लॅक कलरचा अत्तरायचं होतं ना याच्यावरती, त्याच्यामुळे मग सगळं सामान खाली घेतलं। सिंबल किती छान दिसते। ये देखो कितनी छोटी साइज वाली बॉटल, साइज थोड़ी बॉटल। तर काही सॅम्पल पडलेले बॉटल्सचे। चालले आहे आता तिथं। आता माझी ड्युटी इथं बसायची, कारण की पाण्यासाठी कस्टमर चालू असतात। कालचा लिंबावाला सीन। चला आता मी तर चालले घरात। बाकी पप्पाचं आणि त्यांचं काम अजून पण संपलं तुझी सगळं आलेली जाते आता घरात, कारण की मला आली झोप। चलो गाइस, गुड नाइट। आज के लिए बस इतना ही। तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय।